दोन्ही संघ याच परिसरामधील आहेत. उल्वेनोड परिसरामधील आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने मुंबई नंतर नवी मुंबई उदयास आले आणि नवी मुंबई नंतर सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर एक विकसित समृद्ध विभाग म्हणून देखील जो विभाग उदयास आलाय तो म्हणजे उल्वेनोड. आज याच परिसरातील हे दोन्ही मातब्बर संघ. तर धीरज भोईर आपण यायचं कॅश प्राइज घेण्यासाठी. धीरज भोईर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. निलेश 11 जावे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद गरत आणि राहुल गरत ही जोडी. प्रसाद गरत जावे गावाचं क्रिकेट पटलावर नेणारा खेळाडू. अनेक स्पर्धा आपल्या आक्रमकतेच्या कौशल्याच्या जोरावर गाजवल्या आणि निलेश 11 जावे या टीमचा हा ब्रँड सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत. दिनेशजी उल्वेकर. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इनसाइड एज. चांगली भूमिका. स्लिपच्या दिशेने फिल्डर तैनात होता. 1 रनच्या पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल दिनेश उल्वेकर यांचं देखील, कारण आज 40हून अधिक त्यांचं वय आहे. 40+ मास्टर, परंतु तरी देखील भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कालची रात्र देखील त्यांनी गाजवली. आपल्या भेदक गोलंदाजीने प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. हा बॉल देखील लाईन चांगली होती. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळली. सलग 2 बॉल या मोमेंटला मात्र निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांना इन्व्हाइट केलं टीम कॅप्टन विनोद भगतने. एकीकडे जर आपण पाहिलं तर कैलासवासी मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे त्यांच्या विरुद्धामध्ये निलेश 11 जावे असा हा सामना. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 अंतिम रात्रीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका तर जरूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान या ठिकाणी मात्र जरूर मानावं लागतंय बॅट्समन निलेशला. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झालं. प्रसादने एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. तर चला धीरज भोईर आपण कॅश प्राइज घेण्यासाठी या. पन्नास वय रनिंग आहे दिनेशजी उल्वेकर यांचं. माणूस शरीराने थकतो परंतु मनाने कधीच नाही आणि जिद्द चिकाटीने गोलंदाजी करतात. 1 धाव आतापर्यंत फक्त खर्च केली. विपुलजी तांडेल यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर केलं होतं. धीरज भोईरला यशवंतजी ओवेकर यांच्या सोबत ते एक कॅश प्राइज दिले जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल जज करेल. राज चेंडू खाली होता. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. पूर्णपणे आक्रमण केले टीम कैलासवासी मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे टीमने. प्रतिस्पर्धी निलेश 11 जावे या टीमच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 4 बॉलमध्ये आतापर्यंत अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. जी स्ट्रॅटर्जी त्यांनी आखली ती स्ट्रॅटर्जी कुठेतरी सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळलाय. फिल्डर राज बसताव तैनात. विकेट प्राप्त. एक महत्वाचा विकेट. ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय आणि निलेश 11 जावे टीमला एक मोठा धक्का. प्रसाद घरत बॅक टू द पॅव्हिलियन. येस थँक्यू. पहिला विकेट गमावलाय. सेमीफायनल क्रमांक पहिल्या आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये पहिला बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. प्रसाद घरत या ठिकाणी बाद झाला. बॅट्समन 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीम निलेश 11 जावे या टीमचा आणखीन एक दमदार खेळाडू.
मनीष कडू. मनीषला मात्र जरूर खऱ्या अर्थाने एक दर्जेदार खेळ करावा लागेल. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी भरपूर महत्त्वपूर्ण असते. कारण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या गावच्या 11 टीममध्ये संधी मिळते, ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सराव करत असता तुमच्या गावाच्या, त्यावेळेस तुमचं चांगला कौशल्यजनक खेळ ज्यावेळेस सिनियर खेळाडूंना दिसतो आणि त्यावेळेस तुम्हाला संधी दिली जाते आणि ज्यावेळेस ती संधी मिळते ना त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात टीमला. कारण क्रिकेट हा खेळ एका खेळाडूंचा नसून 11 खेळाडूंचा आहे आणि प्रत्येकाला एक चांगलं मात्र जरूर योगदान देणं ही भूमिका मात्र प्रत्येक टीम प्लेअरसाठी भरपूर महत्त्वपूर्ण असते. मनीष कडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. डावकुऱ्यात असा एक विस्फोटक खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला कुठेतरी आक्रमण केले प्रतिस्पर्धी टीमने. या बॉलवर फटका चांगला आहे, मनीष कडूच्या बॅटमधून येतोय. निलेश 11 जावे या टीमला पुन्हा एकदा नऊ चैतन्य देणारा हा लॉंग अँड हाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. एक ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या 5 बॉलचा जर विचार केला तर सुरुवातीच्या 5 बॉलवर वर्चस्व होतं दिनेशजी उलवेकर यांचं. सुरुवातीच्या 5 बॉलमध्ये त्यांनी 2 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला या शेवटच्या बॉलवर कुठेतरी आक्रमण केलं. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच मनीष कडूच्या बॅटमधून आला षटकार आणि टीम निलेश 11 जावे संघ मात्र वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा, एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी राज बस्तावला या ठिकाणी आमंत्रित केलंय. अनेक युवा खेळाडू या टीममध्ये आहेत, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर श्लोक कोई असेल, राज बस्ताव असेल, नेतृत्वाखाली तयार झालेले खेळाडू. कालच्या रात्रीमध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. राज बस्तावने देखील कालची रात्र गाजवली. या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे तो बॅटिंग करत होता, बॉलिंग करत होता आणि भरपूर चांगली भूमिका टीम मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडोजी या टीमसाठी देखील आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर क्रमांक 2 राज येईल गोलंदाजीच्या मार्कवर, राऊंड द विकेटने तो गोलंदाजी करेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, आणखीन एक मोठा स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर राज बस्तावचं स्वागत केलं. वेलकम षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक राहुल गरजच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाला. सलामीसाठी तो प्रसाद गरजच्या समेत दाखल झाला होता, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर संधी त्याला मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलं. पहिल्याच बॉलवर राजचं स्वागत केल्यानंतर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात, त्या म्हणजे 14 धावा. एक चांगला स्कोर उभारण्यासाठी भरपूर चांगला संघर्ष करावा लागेल निलेश 11 जावे या टीमला. हलक्या हाताने दिशा दिली कल्पकतेचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो ना तर दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं. तेच चित्र सध्याच्या घडीला मनीष कडू आणि राहुल गरजच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. सेमी फायनल क्रमांक पहिले आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, कोणता संघ ठरेल या स्पर्धेमध्ये जो पहिला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. स्लॉन पद्धतीचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. 9 जण भोईरने टिपला हा झेल. कालच्या रात्रीमध्ये देखील अप्रतिम दर्जाचे झेल टिपले आणि आजची रात्र देखील गाजवण्यासाठी तो सज्ज झालाय. त्याच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल.
तेच वेलकम प्रशांतजी राऊत, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल प्रशांतजी राऊत. दुसरा बॅट्समन देखील गमवला निलेश 11 जावे या टीमने. एक षटकार आला राजच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर रणनीती त्यांनी बदलली. थोडासा धीम्या गतीने बॉल त्याने रिलीज केला, फटका फसला आणि बॅट्समन क्रमांक दुसरा राहुल गरत देखील बाद झाला आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, मनीष कडू बाद झाला आणि त्यानंतर पंकज गरत या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये असताना तारणारा पद्धतीची कामगिरी, संकटमोचक प्रकारची कामगिरी मात्र जरूर करणं ही भूमिका भरपूर महत्त्वपूर्ण असते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. राज बस्ताव स्ट्रायकिंग एंडला, पंकज गरत आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता, शरीरापासून थोडासा दूरवर रिलीज झालेला हा बॉल थेट विकेट कीपर कपिल कोहलीच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल एक नवा कॉन्फिडन्स वाढवतोय कैलासवासी मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे या टीमचा. स्टेप आउट केला, फटका चांगला, चेंडू चालला डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकलाय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 2 रनच्या साह्याने 17 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील या मोमेंटला आपण पाहू शकतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 17 रन. धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 17 लॉस ऑफ 2 विकेट. तर चला टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेकंड सेमीफायनल. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई आणि त्यांच्या विरोधामध्ये आयन 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या 2 टीममध्ये एक बिग फाईट पाहायला मिळेल सेकंड सेमीफायनल. तर जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर सचिनजी नाईक आपण टॉससाठी यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमचं कॅप्टन आपण देखील यायचं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले. कोंबडभुजे एक्सप्रेस आपल्या वेगाच्या जोरावर अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या, खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील चांगली कामगिरी केली. तो गोलंदाज स्वतः टीम मंगेश भगत प्रतिष्ठान टीम कोंबडभुजे टीमचा कॅप्टन विनोद भगत येतोय. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे नवजन, बॉल त्याने जज केलाय. कालच्या रात्रीपासून जर आपण पाहिलं ना तर दिनेश सर मैदानाच्या चौफेरहीन अप्रतिम दर्जाची फिल्डिंग नवजन भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा विनोद सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. नवजन याच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. काव्या दर्शन कोळी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झाले. या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे. झेलची संधी होती परंतु प्रयत्न चांगला राहिला. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. प्रत्येक झेलसाठी नवजनसाठी कॅश प्राइज जाहीर झाले काव्या दर्शन कोळी यांच्या माध्यमातून. फिल्डिंगच्या बाबतीत दर्शन नवजन भोईरचे भरपूर फॅन्स आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. इनसाइड एज होती परंतु थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पंकज गरजचा जर विचार केला ना, पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसरा बॉल डॉट,
चौथ्या बॉलवर 2 धावा आणि 5वा बॉल देखील हा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय पंकज गरजच्या बाबतीत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते विनोद भगत. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. नौजन भोईर याच्यासाठी पुन्हा एकदा कॅश प्राइज जाहीर झाले. प्रत्येक झेलसाठी त्याला काव्या दर्शन कोई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जाहीर झाले. बॉलर विनोद एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव त्याच्या माध्यमातून खर्च केली गेली आणि शेवटचे 3 बॉल या षटकातली अजूनही शिल्लक आहे. फटका तर जरूर चांगला आहे. डीप कव्हरला फिल्डर आहे जयेश भोईर. बॉल त्याने जज केलाय. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाची जर व्यूहरचना आपण पाहिली ना तर दिनेश सर हा स्ट्रोक ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर जयेश भोईर 22 रन आतापर्यंत झालेत. जो डीप कव्हरला तैनात होता. नौजन देखील खऱ्या अर्थाने वाईडिश लॉंगॉनला तैनात होता आणि सध्याची स्थिती जर आपण पाहिली ना तर फिल्डर नौजन हा मात्र लॉंग ऑफला तैनात आहे आणि त्याचाच भाऊ जयेश भोईर हा देखील डीप मिडविकेटला या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा विनोद सज्ज होतोय. या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन राहुल गरजच्या बॅटमधून हा चौकार. सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक चौकार त्याच्या विरुद्धमध्ये आतापर्यंत आला. या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला होता परंतु पॉइंटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 रनच्या साह्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन 27 रन. सुमधुर संगीत देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27 रन आतापर्यंत टीम निलेश 11 जावळे या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. आमच्यापर्यंत सचिन नाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शेवटचं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रोहन कोई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर ज्याच्यामध्ये भरपूर क्षमता आहे चेंडू वळवण्याची. कालच्या रात्रीमध्ये देखील दर्जेदार इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. लेग कटर ऑफ कटर चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. चांगली लेन चांगल्या लाईन येतो गोलंदाजी करतो. कधी धीम्या गतीची कधी वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि या क्षणाला इनसाइड एज होती. संधी गमावली कपिल कोहलीने. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. टार्गेट सेट करणारी ओव्हर. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 सेमीफायनल क्रमांक पहिल्यामध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका चांगला आहे. फटका फसला जाईल की काय परंतु विनोदच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. जजमेंट चुकला आणि त्यानंतर दुसरी धाव देखील या ठिकाणी मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात
29 रन 29 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. जर या 4 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल टीम निलेश 11 जावळे संघाचा. ही खेळपट्टी गोलंदाजासाठी देखील तेवढीच इम्पॉर्टंट राहिली, फलंदाजासाठी देखील तेवढीच इम्पॉर्टंट राहिली. या बॉलवर येतोय एक मोठा फटका, फिल्डर तैनात. अप्रतिम दर्जाचा झेल, आजच्या रात्रीतील सर्वाधिक दर्जेदार झेल राज बस्तावच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जरा झेल आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे राज बस्ताव याच्यासाठी. जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 29 रन. तिसरा बॅट्समन 29 रन वर मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला बॅट्समन जो 2 रन वर बाद झाला प्रसाद गरत, त्यानंतर दुसरा बॅट्समन 15 रन वर बाद झाला आणि तिसरा बॅट्समन या ठिकाणी 29 रन वर मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली भूमिका गेल्या 4 रात्रींमध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सचिनजी पाटील आणि प्रणयजी म्हात्रे एक धावांचं ते विश्लेषण आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. समालोचकाच्या पाठीचा कणा असतो तो म्हणजे गुणलेखक आणि चांगली भूमिका या दोन्ही गुणलेखकांच्या माध्यमातून गेल्या 4 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ पारिंगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर सिद्धार्थच्या माध्यमातून बिगिट केला जातोय. आणखीन एक विकेट प्राप्त केलाय. सलग 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नौजन्य हा झेल टिपला आणि कॅश प्राइज देखील त्याला जाहीर झालाय काव्या दर्शन कोळी यांच्या माध्यमातून. आतापर्यंत प्राप्त केलेत. या स्पर्धेचा जर विचार केला ना तर 3 विकेट हॅट्रिक आतापर्यंत झाल्यात या स्पर्धेमध्ये. 4थी विकेट हॅट्रिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह आहे. घड्याळात देखील ठीक 12 वाजून 49 मिनिटं होतात. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी. प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण आपण जर पाहिलं ना तर कुणी प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसून ही स्पर्धा एन्जॉय करतात, तर कुणी प्रेक्षक उभे राहून ही स्पर्धा एन्जॉय करतात. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा पाहतात त्या सर्वांचा आम्ही मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या माध्यमातून सरचे स्वागत आम्ही करतोय. प्रेक्षक केंद्रबिंदू असतो आणि त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यश घरत या ठिकाणी दाखल झालाय. ऑन हॅट्रिकवर आहे फिरकेचा जादूगर. या क्षणाला मात्र जरूर खऱ्या अर्थाने हा जादुई बॉल रिलीज करेल की काय, विकेट प्राप्त करेल की काय आणि या स्पर्धेतील 4था गोलंदाज ठरेल की काय जो विकेट हॅट्रिक प्राप्त करणारा गोलंदाज ठरेल. ऑन हॅट्रिकवर आहे रोहन कोळी. यश घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला. 29 रन. या मोमेंटला देखील आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा आणि एक दर्जेदार स्पेल आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. बॉल जज केलाय. सेकंड रन साठी कॉल, परंतु ही सेकंड रन इनकम्प्लीट आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 30 रन आणि 31 रन 31 रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. सेकंड इनिंग मध्ये 31 धावांचं लक्ष्य या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण करावा लागेल. टीम मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजिया टीमला विजय प्राप्त करण्यासाठी मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 चं हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. नांदाई माता सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ, तरगर ग्रामस्थ मंडळ तरगर व 40+ मॉर्निंग ग्रुप, उल्वे नोड
स्वर्गीय सौ संध्याताई रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश मोकल यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा या ठिकाणी साकारली। या स्पर्धेसाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं। गेले अनेक वर्ष नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचं जे प्रेम माझ्यावर आहे त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेसाठी आदरणीय सुजितजी मोकल, आदरणीय रुपेशजी मोहिते, त्याचबरोबर अक्षयदादा म्हात्रे व संपूर्ण या आयोजकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट। धन्यवाद। तर टॉस केला जाईल। ऋतिकजी जाधव यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा टॉस आपण करावा। तर टीमसाठी जर्सीज सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केल्यात। टॉस जिंकलाय धारावे संघानं। धारावे संघ अभिनंदन। निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। जबरदस्त फॉर्म सुरू आहे आणि अगदी इझिली मॅचेस जिंकल्यात, त्यामुळं आता इथून फायनलमध्ये जायचं आहे। जासे संघ किती चॅलेंज असेल जासे संघाचं? चॅलेंज तर असेलच, कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी कमी नाही। जो ज्याचा चांगला खेळ होईल तो जिंकेल। कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळून? आणि यंदाचं वर्ष खूप चांगलं चाललंय। नवीन वर्षामध्ये सुद्धा कदाचित आज नवीन वर्षामध्ये एखादी चांगली ट्रॉफी आणि जी नाईटची आज ट्रॉफीनं मात्र नवीन वर्षाची सुरुवात करायला आवडेल। हो, खेळ तर चांगलाच चालू आहे, कारण की सर्वच जण चांगले खेळ खेळतात आणि जिंकण्याचा प्रयत्न करू। चला, खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला। तर टॉस जिंकलाय तो धारावे संघानं आणि त्यांनी सेकंड सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू। जमानाने रिमिक्सच्या जमान्यामधलं हे आणखीन एक रिमिक्स गाणं। दुनिया रिमिक्स झाली, कॉकटेल प्यायची सोय झाली आणि क्रिकेटला ही नवी दिशा मिळाली। काही मंडळी सामना जिंकलो म्हणून पितात, काही मंडळी सामना हरला म्हणून पितात, काही मंडळी सामना बघायला जायचे म्हणून पितात, काही मंडळींना येता आलं नाही म्हणून पितात। सगळ्यांना पिण्याची कारणं माहीत आहेत आणि मग निशांत काही काना मिळाली म्हणून पितात, परंतु पिण्याची बहाणं मात्र प्रत्येकाजवळ आहे। परंतु क्रिकेट शौकीन मात्र या क्रिकेटचा आनंद घेत मात्र समरस होत क्रिकेटशी एकनिष्ठ राहत क्रिकेटचा आनंद पितात। कशा प्रकारचा खेळ राहील? 31 धावांचा पाठलाग करायचा आहे। सुंदर सुरुवात जरूर झाली। तर स्वागत केलं जाईल दोन रात्र ज्यांचा आवाज मात्र या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांना ऐकायला मिळाला। मराठी भाषेमधील एक उत्तम असे समालोचक राहुलजी शिरसाट अर्थातच प्रिन्स यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांचा मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं सहर्ष आभार। क्या बात। राहुल शिरसाट नवी मुंबईचा ही नवी खोज आणि नाव घेतल्यानंतर मात्र सचिन नाईक लगेच पाहिला की आमची नवी मुंबई, कारण आमचं असतं। सगळ्यांचं सारखं नसेल तरी पण आमचंच असतं। परंतु पहिल्या चेंडूवर हल्ला झालाय। टेक्निकली परफेक्ट असलेला हा खेळाडू आहे कपिल कोळी। कपिल कोळीला एवढ्या स्वस्तामध्ये घेऊन चालणार नाही, कारण सचिन नाईक जो क्रिकेट डोक्यातून खेळतो ना तो क्रिकेटमध्ये यशस्वी होतो। त्याच्यामुळे कपिल कोळीचा खेळ बहारदार राहिला आहे आणि आज एक वेगळी ऊर्जा या कोंबडपूजा संघामध्ये पाहिली। कैलासवासी मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडपूजा हा संघ मात्र कैलासवासी निलेश 11 जावळे या संघाविरोधात खेळतोय। जावळे संघाचा विचार केला तर चेतन घरत या संघाच्या सोबत सदैव राहतात। प्रमोद कडू सर असतील, अजय कडू ही मंडळी या संघासोबत असते, कारण प्रत्येकाला वाटतं की माझा गाव जिंकला पाहिजे, माझ्या गावचे खेळाडू जिंकले
की आम्ही अभिमानानं ऊर भरून येतो आणि सांगत असतो की नाही नाही, आज आमचा गाव जिंकला आहे, आज आमची मुलं जिंकलेत. त्याच्यामुळे या प्रत्येकाला अभिमान असतो. मित्रांनो, आपल्या पाठीराख्यांना कधी उलटून बोलत जाऊ नका, कारण तेच तुम्हाला खांद्यावर घेतात, तेच तुमचा आनंद एन्जॉय करत असतात आणि तुमच्या रूपातून ते आपल्याला आनंद मिळवत असतात. अलॉंग द कार्पेट अफलातून फटका, सुरेख फटका येतोय. लॉंगऑफच्या दिशेनं थोडासा वाईड आला आणि खऱ्या अर्थानं एक धाव मात्र घेतली जाते. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवर मनीष कडूला हल्ला केला, 6 धावांसाठी ठोकला षटकार आणि इथून कपिल कडू मागे वळून पाहत नाहीये. राज बस्ताव, काय सुंदर झेल टिपला होता. इथे क्लोज काउंटर, बरंच काही विचारपूस केलं जाईल. इथे पंचांचा इशारा आला इकडे थर्ड पंचांकडे रनआउटसाठी आणि रनआउटची विकेट कोणाची असणार आहे. जर का रनआउट झाला तर कपिल कोहली इथून मात्र बाद होवं लागेल. परंतु तिसरा पंच निर्णायक गणेश बाविस्कर सर. एक पंच आणि बघायला मागे 20 लोक आणि ते सांगणार आऊट होता आऊट नाही, आऊट होता आऊट नाही. उत्सुकता पहा, उत्सुकता, उत्सुकता महत्वाची आहे. इट्स अ क्लोज काउंटर. कुणीही बोलू नका प्लीज. धक धक धक, कारण नुसती धक नाही, कारण कपिल कोहलीला माहीत आहे ही धकधक काय. ऑन फील्ड डिसिजनवर येऊन ठेपलाय. इट्स अ नॉट आउट कॉल. इट्स अ नॉट आउट कॉल. बिग डील, कारण बहुमूल्य विकेट कपिल कोहलीची कदाचित इथून चान्स होती, ती म्हणजेच कैलासवासी निलेश शिवराम जावळे संघाला या सामन्यामध्ये घुसण्याची. आणि अशा प्रकारे बरंच काही घडलं. आणखीन एक चान्स, नामी संधी आली होती. कदाचित आज नशीब बलवत्तर घेऊन आलाय. असेल दानगी इच्छा ज्याची, मार्ग तयारा मिळतील 70. आणि नजरेमध्ये नजर रोखुनी या क्रिकेटच्या खेळाला देऊ उत्तर. हे उत्तर मात्र कपिल कोहली देतोय. नुसती गुणवत्ता नाही आणि नुसता खेळ नाही तर नशीब सुद्धा आज मात्र त्याला साथ देतोय. या चेंडूवर धाव आली एक, पहिल्या षटकाची सांगता झाली, धाबलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे तब्बल 11 धावा. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. उल्लू बनवून मात्र कैलास मंगेश भगत 11 कोंबडपुरी संघाच्या विरोधात कैलासवासी निलेश 11 जावळे संघ खेळतो. आणि कैलासवासी निलेश 11 जावळे संघाचे पॅकर अमोलजी भोसले, अभिषेक गाडगे, आशिष विचारे, अमोल कांबळे हे जावळे संघाचे पॅकर्स. या सर्व पॅकर्सचं मात्र मी मनपूर्वक स्वागत करतो. 11 धावा धावफलकावरती लागलेत. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. कपिल कोहलीला एक जीवनदान मिळालं आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पंकज घरत. रोखावं लागेल, टोकावं लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल. फायनलमध्ये प्रवेश कमावण्यासाठी तुम्हाला मात्र लढावं लागेल. आज सगळंच आलबेल होत आहे, सगळंच. खऱ्या अर्थानं कपिल कोहलीच्या नावावर आज सगळंच व्हायला लागलं आहे. फटका जरूर फसला, गेला सरळ सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. कोहलीची दर्जेदार गोलंदाजी
या पाठीचा का नाही. त्याच्यामुळे हा खेळ आतापर्यंत तरी कोंबडभुजे संघाच्या बाजूनं वळते की काय असं वाटतंय. परंतु जर का जावळे संघाला हा सामना आपल्या बाजूने फिरवायचा असेल तर इथून जिगरबाज खेळ दाखवावा लागेल. एक एक धावेसाठी तरसावावं लागेल. एक एक धाव घेण्यापासून प्रवृत्त ठेवावं लागेल ते कोंबडभुजे संघाला. परंतु कपिल कोळी हा नुसता खेळाडू नाही तर गुणवत्तेने परिपक्व असलेला, आणि मी नेहमी सांगतो हाताची बोटे मोडून जो खेळतो ना, किती चेंडूमध्ये किती धावा, कसा खेळायचा, कोणत्या चेंडूला कुठे द्यायचा. नाहीतर आजकाल क्रिकेटची फॅशन आहे, षटकार मारा सामना जिंका, षटकार मारा सामना जिंका आणि बॉल टू रनचे सामने हारा. परंतु इथे नाही, कपिल कोळीनं पहिल्या चेंडूवर षटकार घेतलाय. त्यानंतर मात्र आपल्या अक्कल हुशारीनं एकेरी दुहेरीवर भर देत सामना पुढे पुढे आणि पुढे घेऊन चाललाय. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर राजसाठी. नॉन स्ट्राईक एंडला माहिती आहे, त्याला माहिती आहे, सांगतोय राज करायचंय आपल्याला आजच्या रात्रीवर. आज या रात्रीमध्ये आपल्याला नाचायचं आहे. तो राजासारखा खेळ, राजकर क्रिकेटवर. परंतु एका बाजूला इथे खांदे उंचावून खेळावं लागणार आहे जावळे संघाला. दोन्ही संघ मात्र एकमेकाच्या समवेत लढताना सुरेख इथे मात्र धाव येते फक्त आणि फक्त एक. इथे खेळ सुरू झालाय जरूर, परंतु एक एक धाव कदाचित नंतर कष्ट दिले तर त्रासदायक ठरेल. परंतु बघायचं आहे कपिल कोळीच्या डोक्यामध्ये नेमकं काय शिस्त आहे, नेमकं काय सुरू आहे. कारण एक धाव मात्र पूर्ण केली, कदाचित 2 धावा सहज होऊ शकल्या असत्या, पण त्याला दुसरी रन घ्यायचीच नव्हती. नो रन, थांब, वेट अँड वॉच, थांबायचं आहे. षटकाचा विचार केला, षटकामध्ये धावा आतापर्यंत आले 6 आणि 10 पलकावर धावा लागले, त्या म्हणजे तब्बल 17 धावा. 14 धावांची गरज. 13 चेंडू 14 धावा. चेंडू आणि 14 धावांचं गणित तमाम रसिक पाठी राखे मात्र विचार करतायत. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. अगदी अक्कल हुशारीनं खेळत कपिल कोळीनं आतापर्यंत तरी नशीब आणि कर्तृत्वाची साथ आणि सुवर्णमध्ये साधत या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी वरचढ राहिलाय. लाजबाब काली झाक खल्लास बाबा, एवढा सुंदर फटका. थांबला, मी उगाचच रन नाही घेतली बाबांनो, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. वाटलं होतं की कदाचित 1 रन घेत पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या षटकामध्ये स्ट्राईकवर येईल, पण नाही. तुमचा खेळ, तुमच्या डोक्याचा खेळ मला फोल ठरवायचा आहे. ठरवत मात्र कवरच्या डोक्यावरून एक लाजबाब चौकार खेचतोय. एकवीस धावा धापाकडे लागल्या. 12 चेंडू 10 धावांची गरज. 12 चेंडू 10 धावांची गरज. कपिल कोळी कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळतोय. 100% एफर्ट्स लगावत मात्र, कारण खऱ्या अर्थानं विचार केला दीपक सर तर सगळ्यात मोठा अडसर होता कपिल कोळी, आणि तोच कपिल कोहली पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड राहत आपल्या संघासाठी मात्र बहारदार खेळ करतोय. गोलंदाजीच्या मार्कवर प्रदीप कडू. 12 चेंडू 10 धावा. राजबस्ताव स्ट्राईकवर असेल. एक सुंदर झेल त्यांना टिपला होता आणि त्या संघासाठी 6 धावा म्हणे वाचवल्या होत्या. त्या धावा पहा, वाचवलेल्या धावा किती उपयोगी पडतात. 12-10चं गणित. मागे वळून पाहते नाही, त्याला माहिती एकच धाव घ्यायची आणि राजला सांगितलंय बाळा तुला एकच धाव घ्यायची आहे, फक्त बॅटला लावायचं, धावायचं, सगळा उरलेला कार्यक्रम मी उरकतो. परंतु हा कार्यक्रम उरकला जाईल का? विकेट गमावल्यानंतर कदाचित गेअर बदलेल का, की अगदी सहज खिशात सामना घालेल? काय सुरेख, आत्तापर्यंत सुरेख खेळ राहिलाय कपिल कोहलीचा. गोलंदाज प्रदीप कडू या सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी नवा डाव आखेल काय? क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. इथे मात्र धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही. मिडऑफच्या दिशेने चेंडू गेला, धाव मात्र एकही नाही.
एक स्टँडर्ड क्रिकेट खेळली जाते आहे, विचारपूर्वक क्रिकेट खेळली जाते आहे. अजून बरंच काही या सामन्यामध्ये घडायचं आहे. कपिल कोहलीच्या अवतीभोवती हा सामना जरूर फिरतोय आणि कपिल कोहली ती जबाबदारी आपल्या खांद्यावर आत्तापर्यंत लिहिली पेलतोय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट, आसमानी फटका लगवायचा होता जरूर. इथून सामन्याला गिरकी दिली जाईल का, इथून सामना फिरवला जाईल का. हाय अँड हँडसम फटका लगावला जरूर, परंतु वेल जेज झेल टिपत मात्र प्रसाद न परतवलाय कपिल कोहलीला. उंच सिक संघासाठी इथून सुरू झालाय. 9 चेंडू 9 धावांचं गणित आहे. इथून शिरकाव करेल की नवीन फलंदाज श्लोक कोहली या सामन्याला कलाटणी देईल. आता परतलाय दिग्गज फलंदाज. जोरदार टाळ्या होतं एकदा कपिल कोहलीसाठी. अतिशय उत्तम कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळलाय, परंतु इथून आत्ता क्रिकेटचा नवा डाव आखला जाईल का. जिथे कोणी पोचत नाही, जिथे कोणी जात नाही, स्वप्नाने मी मोठी पाहायची. छोटी स्वप्न पाहून फक्त त्यांचा पाठलाग केला जाऊ शकतो, परंतु मोठी स्वप्न पाहताना आणि त्याच्यामध्ये कर्तृत्व लावताना मात्र जगायचं असेल, लढायचं असेल, जिंकायचं असेल तर प्राण प्रतिष्ठा लावत तुम्हाला मात्र मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो. श्लोक ऑन स्ट्राईक. फुलटॉस. ही चूक गोलंदाजाची चूक आहे. ही नामी संधी होती. मी सांगितलं होतं की कदाचित इथून सामन्याला गिरकी दिली जाईल, इथून सामना फिरवला जाईल. एक एक धावेसाठी जर तरसवलं असतं तर या सामन्यामध्ये जान राहिली असती. कपिल कोहली परतल्यानंतर एक नामी संधी येऊन ठेपली, परंतु आयुष्यामध्ये आलेल्या संधीला दारावर येऊन जेव्हा दार ठोठावते संधी, त्यावेळेला आम्ही घरामध्ये झोपलेला असतो आणि गेल्यानंतर उघडून पाहतो तर काय बाहेर काहीच नसतं. असं काहीसं झालं ते म्हणजे जावळे संघाच्या बाजूनं फुलटॉस चेंडू आला आणि श्लोकनं ठोकला षटकार. आता गणित उरलं फक्त आणि फक्त 3 धावांचं. मामा भासाचा खेळ सुरू झाला, कारण कपिल कोहली परतला, कारण पूर्ण जबाबदारी घेतली आणि भाचा श्लोक मात्र मैदानामध्ये आला आणि त्यानं मात्र मामाला दाखवून दिलं की बाबा तू बाद झाला तरी भाचा आहे, कारण ॲडव्हान्स आहेत भाचे आजकालचे. त्याच्यामुळे त्यानं मात्र ठोकला षटकार. अप्रतिम, परंतु चेंडू प्रदीपचा खराब होता. फुल टॉस. आता नाही. वेल फिनिश. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून आसमानी फटका लागावत हाही सामना खूप लवकर संपवलाय. कोमलपूरच्या संघाला हॅट्स ऑफ यू केलं जाईल. अप्रतिम दर्जेदार खेळ राहिलाय. श्लोकचा बहारदार खेळ. मामा भासेचा हा खेळानं मात्र मंत्रमुग्ध केलं. रोहन कोहलीची बहारदार गोलंदाजी राहिली. सगळ्यांनी मिळून मात्र ताकदवान कैलासवाचे निलेश इलेवन जावळे संघाला मात्र पहिल्या सेमीफायनलमध्ये पराभूत केलंय. परंतु दुसऱ्या